हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. तर आमच्याकडे ना पोळ्याच्या आदल्या दिवशी असं बैलांचे खान शेकतात आणि या पूजेला वाटबैल असं म्हणते. व्लॉगमध्ये खूप गॅप पडला कारण मी घरी आले तेव्हापासून माझी तब्येतच ठीक नव्हती. सर्व आवरून मी पूजा वगैरे करून घेतली आणि पोळ्याच्या दिवशी खूप सारा स्वयंपाक करावा लागतो, त्यासाठी मी दुपारी स्वयंपाक करायला लागले. आणि या दिवशी साधी भाजी नाही तर 5 मिक्स भाजी करावी लागते आणि ही भाजी खायला पण खूप चांगली लागते आणि आपल्या हेल्थसाठी पण खूप छान असते. सो तुम्ही बघूच शकता मी किती मल्टी टॅलेंटेड आहे. एकाच टाइमला भाजी आणि दाल तडका दोन्ही पण बनवते. आहे का कोणी असं हुशार? आणि असं 5 भाज्या मिक्स करतात. शेंगा, वांग, तुम्हाला वाटते ते मिक्स तुम्ही करू शकता. भाई साब, भाजी किती टेस्टी दिसून राहिली. तशी मी हुशारच आहे. नंतर मी वडे बनवायला घेतले आणि मम्मीला म्हटलं की तू पूर्णामध्ये इलायची कुटून टाक. एवढंसं काम सांगलं मम्मी म्हणते तू काहीच काम करत नाही. माझी मम्मी जसं म्हणते का तुमची पण मम्मी असंच म्हणते तुम्हाला. आणि याचं सगळ्यात मेन कोर्स म्हणजे पुरणपोळी. आणि हां, पसारा तो इग्नोर करून घ्या. आणि एवढ्या सारा स्वयंपाक करून मी खूप जास्त थकली होती. नंतर मी आणि मम्मी बाहेर पोळा बघायला गेलो होतो. आम्ही पोळा बघायला गेलो आणि पोळा सुटला पण होता. मग आम्ही तसंच घरी वापस आलो. नंतर बैला आले घरीत आणि बैलाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यांना पण नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. खासच त्यांच्यासाठीच असते पुरणपोळी. नंतर आम्ही पण छान जेवण वगैरे करून घेतलं. आणि आजच्या दिवशी हे असं तुमच्याकडे पण करतात का? आणि कुळाच्या पानावर एक असा वडा ठेवते आणि ते ओढायला लावते आणि म्हणते का ओढतो? हत्ती ओढतो. तुमच्याकडे पण असं काही करते का ते मला नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. राधे राधे.